मी आनंद रासम, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट्री असोसिएशनचा अध्यक्ष आहे. हा जो संप आहे हा सगळ्या औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 20 मे 2026 रोजी संपूर्ण भारतभर हा संप केला जाणार आहे. आमचे सर्वोच्च नेते माननीय श्री जगन्नाथजी शिंदे उर्फ आप्पासाहेब शिंदे हे आमचे ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा संप करतोय. हा जो संप असणार आहे तो 19 मे 2026 पासून रात्री 12 वाजल्यापासून 20 मे 2026 रात्री 12 वाजेपर्यंत हा 24 तासासाठी आमचा हा संप संपूर्ण भारतभर असणार आहे. यामध्ये सुमारे 12.5 लाख देशातील सुमारे 12.5 लाख औषध विक्रेते याच्यामध्ये सहभागी होणार आहे. त्या संपाचा मुख्य उद्देश म्हणजे गेली अनेक वर्ष तुम्ही पाहताय की आपल्या देशामध्ये ऑनलाईन औषध विक्री ही जी बेकायदेशीर औषध विक्री सुरू आहे. बेकायदेशीर औषध विक्री म्हणण्याचं कारण म्हणजे आपल्या ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट ज्याच्या अंतर्गत ही औषध विक्री केली जाते त्या ॲक्टमध्ये कुठेही ऑनलाईनसाठी औषध विक्री करण्याच्या कायद्यामध्ये अजूनही बदल केलेला नसल्यामुळे ही विक्री जी चाललेली आहे भारतामध्ये ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि त्यावर कुठलाही सरकारचं नियंत्रण कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये नाही आहे. त्यामुळे ही बेकायदेशीर विक्री जी चालू आहे ती प्रथमतः बंद करावी आणि हा पहिली आमची प्रमुख मागणी आहे. त्या 650 रिटेल दुकानं आहेत. ऑल इंडिया केमिस्टच्या आव्हानानुसार सगळी दुकानं आमची बंद राहतील. परंतु केमिस्ट म्हणून किंवा फार्मसिस्ट म्हणून आमची एक जबाबदारी असल्यामुळे आम्ही प्रत्येक तालुक्यातील आमच्या 2 पदाधिकाऱ्यांचे नंबर FDA कळवलेले आहेत की जेणेकरून कुठली इमर्जन्सी आपत्कालीन जे किंवा लाईफ सेव्हिंग तर जे आपण म्हणतो ते जर कोणाला पाहिजे असेल किंवा लागणार असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी त्या नंबरवर फोन केल्यानंतर त्यांना रुग्णाला उपलब्ध करून द्यायची जबाबदारी आमच्या असोसिएशनने घेतलेली आहे. आणि हेच सगळीकडे ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि ऑल इंडियामध्ये असंच आम्ही ठरवलेलं आहे की पूर्णपणे त्याची जबाबदारी नंबर द्यायचे कुठल्या रुग्णाचा फोन आला आणि अत्यावश्यक त्याला जर काय पाहिजे असेल अत्यावश्यक असेल तर त्याला ते आम्ही उपलब्ध करून द्यायची जबाबदारी आम्ही पूर्णपणे घेतली आहे. तसं प्रशासनाला आपण कळवलेलं आहे. तुमच्या या देशव्यापी संपानंतर प्रशासन देखील सज्ज झालं आहे. ते असं म्हणते की आम्ही कुठल्याही रुग्णांची गैरसोय किंवा हे होऊ देणार नाही असं म्हणते. कसं बघताय? एक लक्षात ठेवा, आता बरीचशी प्रायव्हेट आणि तुमची सरकारी रुग्णालयं आपल्याकडे आहेत सगळीकडे. प्रायव्हेट जी रुग्णालय आहेत त्यांच्याकडे बराचसा स्टॉक म्हणजे जी अत्यावश्यक ह्याच्यासाठी सेवेसाठी लागणारी जी इंजेक्शन्स असतात ती त्यांच्या स्टॉकमध्ये प्रत्येक हॉस्पिटलच्या ठिकाणी उपलब्धच असतात. त्यामुळे कधीही असं झालेलं नाही की बाबा अत्यावश्यक एखाद्या ह्याच्यामुळे औषधं मिळालं नाही आणि कोणाचं हे झालं किंवा कुठल्या रुग्णाला त्रास झाला असं अजूनपर्यंत झालेलं नाही. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ती औषधं उपलब्ध असतात. तरी देखील एखादं औषध असं असेल की बाबा ते मिळत नसेल तर आमच्या पदाधिकारी आमचे जे नंबर दिले आहेत त्या याला आम्ही ती उपलब्ध करून द्यायची जबाबदारी आम्ही घेतलेली. या बंदच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर जी जिल्ह्याची मुख्य ठिकाणं आहेत तिथे सर्व केमिस्टचं एक आंदोलन करण्यात येणार आहे. अल्लाबल आंदोलन असं आम्ही त्याला नाव दिलेलं आहे. जेणेकरून सरकारचा आमच्या मागण्याकडे लक्ष वेधलं जावं आणि तिथे जाऊन आम्ही तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना त्याचं निवेदन देणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे आपलं आंदोलन आहे ते सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून आम्ही सर्व जिल्ह्यातील सुमारे 500 केमिस्ट तिथे जमणार आहोत आणि शांततेच्या मार्गाने आम्ही मोर्चा काढून आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही तिथे जाऊ आणि तिथे आमचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहोत. आणि या मोर्चासाठी जिल्ह्यातील सर्व केमिस्टनी फार मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहायचं आहे. कारण तुमच्या हक्कासाठी तुम्हालाच लढायचं आहे आणि तुमची जी बाजू आहे ती सरकारपर्यंत पोहोचवणं हे तुमचंच काम आहे. त्यामुळे तुमचं कर्तव्य आहे की सर्वांनी मोठ्या संख्येने उद्या आपल्या फार्मसिस्ट आपल्या कर्मचाऱ्यांसह तिथे मोठ्या संख्येने तिथे हजर राहायचं आहे आणि आपली ताकद आणि तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यास
आपल्या संघटनेला मदत करायची आहे. एवढीच मी आपणास विनंती करतो आणि जय जय हिंद, जय महाराष्ट्र.